नमस्कार मंडळी. आज आपण अतिशय पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी बघणार आहोत. ती म्हणजे ओला हरभरा. ओल्या हरभऱ्याचे दाणे किंवा हिरवा हरभरा याचे गाठी आहेत, तर ते आता आपण मस्त तोडून घेणार आहोत. सध्या बाजारामध्ये हरभरा भरपूर प्रमाणामध्ये विकायला येतो, त्याचा सीझन आहे. आणि ओल्या हरभऱ्याचे काय फायदे आहे आणि याच्या रेसिपी कशा कशा प्रकारच्या बनवल्या जातात आणि खाल्ल्या जातात. तसेच हे हरभरे भाजून खातात. आग पेटवली जाते म्हणजे शेकोटी पेटवली जाते आणि त्यामध्ये ही झाडं भाजून याचे गाठी भाजले जातात आणि खाल्ल्या जातात. एक प्रकारचा हुरडा याचा तयार केला जातो. ओल्या हरभऱ्यामध्ये फायबर, जीवनसत्वे आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहे. हे पचनामध्ये हलकं आहे, त्यामुळे आपलं हृदय सुधारते, वजन नियंत्रणमध्ये राहते, रक्तातील साखरसुद्धा कमी राखण्यास मदत करते. हिवाळ्यात हे येणारे गाठे, हरभऱ्याचे गाठे खाणं अतिशय फायदेशीर आहे. आणि याचे मुख्य फायदे म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन सुधारते, वजन नियंत्रणमध्ये राहते. यामध्ये असलेलं लोह आणि पोटॅशियम याच्यामुळे रक्ताभिसरण आपलं व्यवस्थित चालते, त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही टळतो. म्हणजे आपल्या हृदयासाठी सुद्धा हे हरभऱ्याचे गाठे चांगले आहेत. यामध्ये असलेलं लोह, प्रथिने त्याच्यामुळे आपले हाडं आणि स्नायू मजबूत होतात. तसेच त्वचा आणि केस हे सुद्धा आपले निरोगी राहतात. परंतु ओला हरभरा हा पचनात जरी सोपा असला तरी तो नेहमी स्वच्छ धुवून आणि योग्य प्रमाणातच खावा. आणि बघा, आमच्या सशालाही हरभरे खूप आवडतात. हरभऱ्याचा पाला खूप आवडतो आणि तो आवडीनं खातो. ओल्या हरभऱ्यापासून आपण बऱ्याच रेसिपी बनवू शकतो. उसळ झाली, तसेच आमटी झाली, त्याच्या वड्या झाल्या. खूप पदार्थ आहेत, खूप रेसिपी आहेत जे आपण ओल्या हरभऱ्यापासून बनवू शकतो. त्यातील एक अतिशय चविष्ट, झटपट होणारी, गॅस न पेटता आणि तेलाचा एकही थेंब न वापरता आपण ही आज रेसिपी तयार करणार आहोत. तर त्यासाठी आता आपण हरभरे सोलून घेतलेले आहे, त्याचे दाणे काढून घेतलेले आहे. दाणे स्वच्छ धुवून काढले. त्यानंतर आता लसूण घेतलेला आहे 4-5 पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या. त्या कमी तिखट असल्यामुळे मी 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आता खलबत्त्यामध्ये आपण लसूण, मीठ आणि मिरची टाकलेली आहे आणि ते बारीक करून घेत आहे. ही अशी रेसिपी आहे की तुम्हाला भाजीची गरज पडणार नाही. झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि अतिशय पौष्टिक आणि चविष्ट आहे. मिरची, लसूण मस्त बारीक करून घ्या. तुम्ही ही चटणी मिक्सरमध्येही करू शकता, काही हरकत नाही, परंतु थोडाफार चवीमध्ये फरक पडतो. कुठलीही चटणी म्हणा किंवा मसाला म्हणा, त्याला चव जास्त असते. म्हणून आता आपण आज ही चटणी खलबत्त्यामध्ये करत आहोत. मिरची आणि लसूण बारीक करून झालेलं आहे. त्यानंतर आता हरभऱ्याचे दाणे टाकले. दाणे जास्त बारीक करायचे नाही, जाडसर ठेवायचे आहे. जाडसर चटणी खायला खूप मस्त लागते. तर आपण बघू शकता, जसं व्हिडिओमध्ये मी बारीक केलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही चटणी बारीक करा. जर तुम्हाला लवकर करायची आहे, झटपट घाई आहे, तर तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता. आता बारीक कापलेली कोथिंबीर टाका आणि परत एक वेळा बारीक करून घ्या, म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर बघा, अशा प्रकारची आपली हरभऱ्याची झटपट चटणी तयार झालेली आहे. रेसिपी अतिशय पौष्टिक आहे, स्वादिष्ट आहे आणि तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा पोळीसोबत खाऊ शकता. तुम्हाला भाजीची गरज पडणार नाही, अशी ही चविष्ट चटणी आहे. आणि विशेष म्हणजे ही चटणी माझी आजी बनवायची शेतामध्ये. फक्त मिरची आणि मीठ टाकून शेतातले ताजे हरभरे तोडायची, सोलायची आणि दगडावरती, एका दगडाच्या चिपवरती हरभरे, मिरची आणि लसूण पाहिजेच असं नव्हतं, फक्त मिरची आणि मीठ आणि हरभऱ्याचे दाणे हे ठेचायची आणि मस्त शेतामध्ये भाकरीसोबत चटणी खायची. तेव्हापासून मला ही चटणी आवडते आणि आजीची आठवण प्रत्येक वेळा जेव्हा ही चटणी बनवते तेव्हा माझ्या आजीची आठवण येते. अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक, हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती ही चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं घंटीचं बटन ते देखील क्लिक करा, जेणेकरून यापुढे जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. कारण आपल्या चॅनलवरती नेहमी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी अपलोड केल्या जातात. शरीरासाठी ते अतिशय पौष्टिक असतात आणि खायलाही तितक्याच मजेशीर असतात. रेसिपी आवडली तर नक्की करून बघा, कारण आता हरभऱ्याचे गाठे, हरभरे खूप विकायला येतात. तर तुम्ही हरभरे आणू शकता आणि अशा प्रकारची चटणी करू शकता. मला खात्री आहे की ही चटणी तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा.
कमेंटमध्ये हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हे लिहायला विसरू नका, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ हा कुठपर्यंत जातो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.